वेलकम बॅक टू द चॅनल. आणि आज थोडंसं क्लिनिंग करायचं आहे थोडंसं रूममध्ये, कारण की काय मी रोज बाहेर असतो, त्याच्यामुळे रूम अशीच अस्तव्यस्त पडलेली असते. त्यामुळे आज शक्यतो क्लिनिंग करायचं ठरलं. मग आता बसून आज थोडासा फ्री वेळ, त्याच्यामुळे माझ्या रूममधलं करायचा प्रयत्न करतोय. मज़ा आया. बाकीचं ॲक्च्युली खरं तर आईने मला सगळंच सांगितलं, पण हळूहळू करत असतो. कारण काय मुलांना काम करणं म्हणजे खरंच खूप कंटाळा असतो, हे फक्त मुलंच समजू शकतात. पण काय आज पूर्णपणे मी फ्री भेटलं, त्याच्यामुळे मला ते करावंच लागेल. शिट, कुठली तरी ऑर्डर आली. सो ते आता आधी काम करूयात आणि नंतर मग आंघोळ वगैरे करूयात, कारण की आता वाजतात 8. सो नुसतं 9पर्यंत सगळं होतं. 9 वाजता मस्त आंघोळ करून फ्रेश होऊयात. आता ॲक्च्युली आली कुठली तरी ऑर्डर्स होतं, ते ऑर्डर घेतो. बघूया आता काय बोलूयात. पेपर होतं ते कोण आहे. मग अशी आमचं एक थट्टामस्करी चालली होती घरामध्ये सगळ्यांची. तर माझ्या भावाने एक पार्सल आलं होतं, तर ते कुठं लपवलं तुम्ही दाखवतो. आम्ही सगळं घर शोधलं, आम्हाला कुठेच भेटलं नाही. आणि त्यांनी लपवलं कुठे, इकडे वरती विचारलं तर बरोबर इथं मध्यभागी त्यांनी ते लपवलं आहे. आणि कोणाचंच लक्ष नाही. मी आता जस्ट बेडवरती इथं झोपल्याच्या नंतर माझं आत्ता लक्ष तिथे गेलं आहे, तर ते तिथं लपवलं आहे त्यांनी. म्हणजे कोणाचंच लक्ष जाणार नाही. आणि आम्ही अक्षरशः सगळं घर बघितलं, सगळं. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. स्वतःची मस्त अशी म्हणजे उन्हाळ्यातला हा पहिला सीझन आहे. म्हणजे सीझन म्हणण्यापेक्षा सुरुवात आहे. मी आत्तापर्यंत खाल्ले, पण असे दरवेळेस जसं मागवतो मी तसे मागवून नव्हते. सो आज आलेत, म्हणजे आजपासून सुरुवात होणार आंबे खाण्याला ऑफिशियली माझी. कारण की दरवेळेस असे एकत्र आंबे आल्यानंतर जी ती सगळे बसून एकत्र खाण्याची मजा असते ना, ती एक एक आंबा खाण्यात अजिबात मजा नसते. आता अक्षतृतीया वगैरे झालं, तेव्हा मग ते थोडे थोडे आंबे आणतो आपण, पण ते तसं खाण्यात मजा नाही. जेव्हा असे भरपूर असतात आणि घरातले सगळे एकत्र बसतात, त्यानंतर जे आंबे खातो ना आपण, ते आंबे खाण्याची मजा असते ना, ते कुठंच नसते. आणि आता ह्या सीझनचे आंबे आलेले आहेत मला. सो आता ते आंबे आपण, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या शेतात भरपूर आंबे लागलेत. पण सध्या गावाकडे जायला वेळ नाही आहे, त्याच्यामुळे तिथले आंबे तसेच झाडाला कोणीतरी लोक वगैरे घेऊन जातात. आता ऑप्शन नाही आहे, कारण की तिकडं जायला कोणाला वेळ नाही आहे. सो वेळ जर मिळाला ना, तर नक्कीच जाऊन ते पण आंबे सगळे घेऊन येतात. कारण की प्रचंड झाडाला खूप आंबे आलेले आहेत. मी फोटो पण इथं शेअर करतो, प्रचंड आंबे आलेत झाडाला. सो वेळ मिळेल तर ते पण आंबे घेऊन येतात. सो आता ह्या वेळेचा जो आंबे आलेत ना, त्या आंब्याची मस्त मजा घेऊयात आणि मस्त हापूस म्हणजेच उन्हाळा मस्त एन्जॉय करूया. फक्त प्रॉब्लेम आहे खूप जास्त ऊन आहे, प्रचंड जास्त ऊन आहे, म्हणजे भयानकच ऊन आहे. सो थोडंसं काम करतो, कारण की घरातला आईने थोडंसं क्लिनिंग करायला सांगितले. सो ते क्लिनिंग करतो आणि मग आंघोळ वगैरे करतो आणि मग ब्लॉग एंड करतो. कारण की काय, मला बाहेर गेल्यानंतर ब्लॉग करायला मिळणार नाही, कारण की मी अशा ठिकाणी जाणार तिथं मला फक्त कामच करावं लागणार आहे. सो
छोटासाच ब्लॉग होता, एक 8-9 मिनटाचा होईल. सो तेवढाच ब्लॉग आल्याच्यानंतर आपण असा प्रयत्न करतो की मी असा हळूहळू ब्लॉग कंटिन्यू करण्याचा. सो ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा.